बुलढाणा विधानसभेचे आमदार श्री शरद लिंगाळे आणि या कार्यक्रमाचे आयोजक श्री जत्तर साहेब, लोकसेविका डॉक्टर सौ श्रेया आणि या ठिकाणी त्यांचा परिवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी नुकतंच श्रेया क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या स्वतः विविषित आहेत आणि चांगल्या तऱ्हेनं त्याचं ज्ञान आहे ते आपल्याला निश्चित काम पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. परंतु त्याचबरोबर मी श्रेयाला हे सांगू शकतो की तुम्हाला जर चांगलं सक्सेसफुल क्लिनिशियन किंवा एखादा डॉक्टर जर व्हायचं असेल, 4 तुमचे जे तत्व आहेत ABCDचे ते जर तुम्ही फॉलो केले तर निश्चित तुम्ही चांगलं सेवा सक्सेसफुल डॉक्टर म्हणून राहू शकतात अशी मला खात्री आहे. पहिलं म्हणजे हे म्हणजे अवेलेबिलिटी. तुम्ही जो टाईम तुमच्या दवाखान्यात दिलेला आहे त्या दवाखान्यामध्ये तुम्ही हजर राहाल पाहिजे, नाही तर मग तुम्ही टाईमनंतर तुम्ही हजरच नाही तर त्याचा परिणाम तुमच्या पेशंटवर होतो आणि तुम्हाला त्यात सफर व्हा. दुसरी गोष्ट जी म्हणजे तुमचं बिहेवियर तुमचं कसं आहे रुग्णांशी समाजाशी त्याच्यावर सुद्धा तुमच्या गोष्टी सगळ्या अवलंबून असतात. तुमचं सक्सेस स्टोरी त्याच्यावर आपण असते. आणि C म्हणजे कॉम्पिटन्सी म्हणजे तुम्ही किती कॉम्पिटंट आहात या तुमच्या त्यांच्यामध्ये ते नंतर येतं, परंतु बिहेवियर हे चांगलं पाहिजे आणि म्हणून कॉम्पिटन्सी तर नक्कीच पाहिजेच. आणि D म्हणजे तुमचं डिव्होशन आणि डिव्होशन तुमचं किती आहे या धंद्यामध्ये हे तुमचं असर पाहिजे. तुम्ही जर स्वतः झोकून दिलं त्या धंद्यामध्ये तर निश्चितच तुम्ही सक्सेसफुल डॉक्टर होऊ शकता आणि समाजाची सेवा करू शकता अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आपल्या जत्तर साहेबांचे आभार आणि आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आभार मानतो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. आज प्रजासत्ताक दिन आणि रिपब्लिक डेच्या पर्वावर डॉक्टर श्रेयास यांचं होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.